हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश अलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की DMERची जी सरळ सेवा 2025ची आलेली आहे. ओके, गट क ची जे की अतांत्रिक आणि तांत्रिक जे गट आहे त्याची वॅकन्सी आलेली आहे. ओके, तर याविषयी मी बरेच 2-3 व्हिडिओ केलेले आहेत की वॅकन्सी किती आलेलं आहे, अभ्यास कसा करायचा आहे आणि टाईम बाउंडेड एक्झाम कशी आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल ते सगळं मी केलेलं आहे. ओके, बट यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेच विद्यार्थ्यांचा कमेंट होते की सर नर्सिंगची वॅकन्सी कधी येणार आहे, म्हणजे स्टाफ नर्स किंवा अधिपरिचारिका ह्याची वॅकन्सी कधी येणार. ओके, त्याविषयीच हा व्हिडिओ असणार आहे. ओके, तर यामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की डेफिनेटली नर्सिंगची वॅकन्सी लवकरच येणार आहे. ओके, जवळपास 1 महिना लागू शकतो किंवा 2 महिने पण लागू शकतात. ओके, साधारणतः आपण जुलै एंडपर्यंत एक्सपेक्टेड धरून चालू शकतो आहे की जी स्टाफ नर्स अधिपरिचारिकाची जी वॅकन्सी आहे ती येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. ओके, आता यासाठी तुम्हाला अभ्यास कसा करावा लागेल. ओके, आता सिलेबस आपल्याला जो पूर्वीचा सिलेबस होता त्याच्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. ओके, तर नर्सिंगचे जे रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आहे, जे RR आहे, जे की एज्युकेशनल क्वालिफिकेशनसाठी ॲज वेल ॲज ओके, तर यामध्ये सांगायचं म्हणजे की जे RR आहेत रिक्रुटमेंट रेग्युलेशन्स आहे ते लवकरच अपडेट होत आहेत. ओके, एकदा RR कंप्लीट झाले की नर्सिंगची ॲडव्हर्टाईजमेंट 100% येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. ओके, तर आपल्यालासुद्धा माहिती आहे की ज्या अर्थी जे गट क जे अतांत्रिक आणि तांत्रिक पदं आले त्या अर्थी आपले स्टाफ नर्सचे सुद्धा पदं येतील. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास 10 नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू झाले आहेत, बरेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालेले आहेत. साधारणतः आपण आता एक 2 ते 3 वर्षाची जरी रिक्रुटमेंट पकडली आपण, म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये आपण एका वर्षासाठी 1250 पकडले होते 10. ओके, तर 2 आणि 3 वर्ष जर पकडले तर 3000च्या आसपास स्टाफ नर्सेसचे पदं येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. ओके, 3000 आपण पकडून चालू, कमी जास्त होऊ शकतात, 500 इकडे किंवा 500 तिकडे. ओके, बट 3000 वॅकन्सी येण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. ओके, बट एक्झॅक्ट डेट कुणालाच माहिती नाही आहे. ओके, तर हे बघा, फक्त तुम्हाला एक वेळ मिळालेला आहे. ओके, तुम्हाला पण माहिती आहे की एक्झाम ॲडव्हर्टाईजमेंट पडल्यानंतर साधारणतः एका महिन्यामध्ये एक्झाम होईल. ओके, त्यामुळं तुम्हाला एक 2 ते 3 महिन्याचा जर वेळ एक्स्ट्रा भेटत असेल तर तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही सर एक्झाम आली नाही आहे तर अभ्यास कशाला करायचा. ओके, तर बाबांनो लक्षात ठेवा, जी 2023मध्ये जे DMERची एक्झाम आली होती 4200 काहीतरी वॅकन्सी होती त्याच्यामध्ये स्टाफ नर्सेसची. मला एक सांगा, 50,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, तर 50,000 विद्यार्थी एक्झाम दिले, त्यामध्ये फक्त 4,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. मग बाकीचे 46,000 विद्यार्थी गेले कुठे. ओके, तर हे 46,000 विद्यार्थी म्हणजे जे पूर्वीचे विद्यार्थी, आणि यामध्ये अजून आपण 50,000 विद्यार्थी नवीन ॲड करू, कारण प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये जवळपास 20,000 ते 25,000 पास आऊट होतात. ओके, जे की याच्यामध्ये तुमचे BSc नर्सिंग आणि GNM हे दोन्ही विद्यार्थी जर पकडले तर 25,000 विद्यार्थी आपण पकडून चालू. आता एक 2 ते 3 वर्ष होऊन गेले एक्झाम होऊन, तर साधारणतः 2 ते 3 बॅच तुमच्या एक्स्ट्रा निघालेल्या आहेत. ओके, तर आपण असं पकडून चालू की एक 50,000 पूर्वीचे आणि 50,000 नेक्स्ट येणारे, म्हणजे 1,00,000 विद्यार्थी एक्झाम देतील. आणि बाळांनो, एक्झाम 1,00,000 लोकांनी फॉर्म भरला तर वॅकन्सी किती असणार. एक मी साधारणतः 3,000 म्हटलो, ठीक आहे, वाढून 4,000 झाले मॅक्सिमम. तर मग 96,000 लोक काय करतील. 96,000 लोकांचं काय. तर बाबांनो, तुम्हाला पहिल्या 4,000मध्ये यावं लागेल. ओके, पहिल्या 4,000मध्ये. ओके, बाकी जे जनरल कॅटेगरी OBC हे जे कॅटेगरायझेशन आहे, ओके, त्यानुसार ज्यावेळी तुम्ही वॅकन्सी बघता, ओके, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी, तुमच्या रिझर्वेशन यानुसार जर तुम्ही बघितलं असेल तर जनरलचे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी पहिल्या 1000मध्ये किंवा 1500मध्ये येणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच तुमचा नंबर लागू शकतो. ओके, त्यामुळं तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. आता मागच्या वर्षीचा जो सिलेबस होता, एक 40 तुमचे नर्सिंगचे क्वेश्चन होते आणि 60 तुमचे नॉन नर्सिंगचे, म्हणजे 15 मराठी, 15 इंग्रजी आणि GK आणि जे मॅथ आणि जे ॲप्टिट्यूड होतं, जे रिझनिंग होतं, जर त्याला जर पकडलं तर जवळपास 30, म्हणजे असे 60 तुमचे नॉन नर्सिंगचे झाले आणि नर्सिंगचे तुमचे किती झालेले
नर्सिंगचे तुमचे साधारणतः 40 क्वेश्चन होते. ओके, बट आय डोंट नो RR काय म्हणतात किंवा नवीन रिक्रुटमेंटमध्ये काय लिहून येईल. बट तुम्ही जो मागच्या वर्षीचा सिलेबस होता, जो आता गट क साठी जो सिलेबस अपडेट झालेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. ओके, आता नर्सिंगचं बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही सर आमचं नर्सिंग तर खूपच चांगलं आहे. ओके, बाळांनो तुम्हाला एवढंच सांगतोय. ओके, 60 पैकी नॉन नर्सिंग जो पार्ट आहे त्याच्यापैकी तुम्हाला जर 30 मार्क तुम्हाला घ्यावंच लागेल आणि नर्सिंग खूपच चांगलं असेल तुम्हाला तर तुम्हाला 35 मार्क घ्यावं लागेल. ओके, 35 घ्यावं पाहिजे. ओके, तर यामध्ये जर तुम्ही बघाल, ओके, यामध्ये जर तुम्ही बघायला गेले तर नर्सिंगचे आपण 35 पकडू आणि तिकडले 30 पकडू आपण. ओके, तर साधारणतः किती झाले, एक 65 तुमचे MCQ झाले. म्हणजे आपण एक 50% जे जनरली जे लोक म्हणतात की नाही महाराष्ट्रातले आहोत आम्ही, आमचं मराठी खूप चांगलं आहे, आमचं इंग्रजी खूप चांगलं आहे. ओके, किंवा जे मॅथमॅटिक्स ॲप्टिट्यूड जे आहे त्याची लेवल, तर मी याच्यामध्ये तुम्हाला हार्डली तुम्हाला एवढंच सांगतो आहे, जर तुम्ही नर्सिंग खूप चांगलं करत असाल तर मग इकडे तुम्हाला कुठेतरी म्हणजे एक बघा एक कंपन्सेट करावं लागेल. जर नॉन नर्सिंग तुमचं जर चांगलं असेल तर नर्सिंगमध्ये कुठेतरी डामाडोल काम झालं तरी चालेल. बट तुमचं नॉन नर्सिंग चांगलं नसेल तर मग नर्सिंग तुम्हाला चांगलं करावं लागेल. ओके, म्हणजे एक साधारणतः 40 पैकी 35 नर्सिंग पकडले आणि तिकडे 60 पैकी आपण 30च पकडले तरी 65 तुमचे बरोबर होतात. 65 गुणिले 2 जर केलं तुमचं निगेटिव्ह तर आहेच नाही, म्हणजे 130 मार्क. तर ज्यांना 130 135 येईल त्यांचं सिलेक्शन होईलच, तुम्हाला माहीतच आहे मागच्या वेळी. तर साधारणतः मला एवढंच बोलायचं आहे तुम्हाला की तुमचं मराठी पण तुम्हाला वाचावं लागेल. आता PYQ बघा, PYQ किंवा TCS पॅटर्ननुसार जी एक्झाम घेतलेली आहे, ओके, त्याचे बुक्स घ्या तुम्ही तुमच्या बुक डेपोमधून वगैरे, बऱ्याच याच्यातून तुम्हाला भेटून जाणार. ओके, TCS पॅटर्न कसा असतो, कसे MCQ विचारलेले आहे. मागच्या वर्षीचे जे 2023मध्ये जी एक्झाम झालेली आहे DMERमध्ये जे सगळ्या पदाशी, ओके, त्याच्याविषयी तुमच्या मराठी ग्रामरविषयी कसे MCQ आले, मराठीवर कसे MCQ आले ते बघा. इंग्रजी जे इंग्लिशमध्ये काय होतं म्हणजे पॅटर्न बघा, म्हणजे कुठल्या सेक्शनवर कसे मार्क येऊ शकतात. म्हणजे जसं मराठीमध्ये जर म्हटलं तुम्ही संधी आहे, अलंकार आहे, वाक्यात उपयोग आहे, किंवा नाहीतर होऊ शकतं की एखादा उतारा आला असेल. मागच्या वेळी उतारा तर नाही आला होता, बट यावेळी होऊ शकते उतारा पण येऊ शकते, कॉम्प्रिहेन्शन म्हणतात त्याला. ओके, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा. तर बघावं लागेल, तुम्ही बघा पॅटर्न बघा, MCQ कसे विचारले. म्हणजे एक म्हणवर क्वेश्चन विचारला असेल, एकावर शुद्ध अशुद्ध वाक्य, समानार्थी शब्द. ओके, म्हणजे असं तुम्हाला बघावं लागेल. सेम लाईक इंग्लिशसुद्धा सिनोनाइम्स, अँटोनाइम्स. ओके, त्यानंतर आहे तुमचं चेंज द वॉइस. ओके, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, त्याच्यानंतर तुमचे पंक्च्युएशन्स. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, तर हे सगळं बघा. GKवर तुम्हाला माहीतच आहे की मागच्या 6 महिन्याच्या ते 1 वर्षामध्ये ज्या पण घडामोडी झालेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ते वाचावं लागेल. ओके, सतत मागच्या 6 महिने 1 वर्षाच्या गोष्टी तुम्हाला रीड करायच्या. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जर जे जनरल ॲबिलिटी अँड ॲप्टिट्यूड अँड द रिझनिंग याच्याविषयी जर क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये 12-13 हे आहेत टॉपिक्स आहेत. ओके, ते 12-13 टॉपिक तुमचे व्हायला पाहिजे, कारण त्याच्याच रिलेटेड MCQ येतात. जसं एजमध्ये क्वेश्चन्स येतात, टाईम डिस्टन्समध्ये क्वेश्चन येतात. ओके, पाईपवर, बोटवर. ओके, त्याच्यानंतर तुमच्या डायरेक्शन्सवर, देन तुमची वर्बल अँड न्यूमरिकल ॲनॉलॉगी जी आहे त्याच्यावर क्वेश्चन्स येतात, सिरीजवर क्वेश्चन येतात. ओके, तर हे तुम्हाला समजावं लागेल की याची क्रोनॉलॉजी कशी आहे, म्हणजे स्केलेटन कसं आहे पेपरचं, कसा पेपर येतो आहे. ओके, जर तो अभ्यास जर कराल तुम्ही तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. ओके, म्हणूनच जे ओल्ड पेपर आहे ते बघा तुम्ही, डेफिनेटली तुम्हाला भेटून जाणार साईटवर. ओके, आता म्हणजे मला बरेच म्हणतात की सर तुमच्याकडे असेल तर पाठवा, आम्ही टेस्ट सिरीजमध्येच ॲड केलेलं आहे. ओके, असं डायरेक्टली हे नाही केलेलं आहे, बट भविष्यामध्ये जर आम्हाला वाटलं तर डेफिनेटली आम्ही आमच्या साईट, आमचा जो ॲप आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग, त्याच्यावर DMERचे PYQ टाकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे त्याच्यातून तुम्ही हे करू शकता, म्हणजे तुम्ही बघू शकता काय आहे कसं आहे ते वगैरे. ओके, PYQ त्याच्यावरून तुम्हाला भेटू शकतात. ओके, बट सध्या आम्ही काहीच असं DMER अपलोड केलं नाही. बट आमचे जे क्लासेस आहे, ऑनलाईन क्लासेस चालू आहेत लर्न नेक्स्ट नर्सिंगचे, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यामध्ये तुमचं मराठी, ज्याच्यात तुमचं मॅथमॅटिक्स, रिझनिंग अँड द नर्सिंग पार्ट आम्ही कंप्लीट करतच आहोत. ओके, बाकी मराठी इंग्रजीचं बघूया, चालूच आहे त्याच्याविषयीसुद्धा प्रिपरेशन, की कशा पद्धतीनं मुलांना शिकवायचं. बट ॲडव्हर्टाइजमेंट पडल्याशिवाय मराठी आणि इंग्रजीवर फोकस करू शकत नाही. ओके, सो दॅट्स वाय येण्याचे चान्सेस तर मॅक्सिमम आहेत एक्झामचे. तुम्ही अभ्यास करा, देवाने दिलेली एक तुमच्यासाठी एक संधीच आहे. कारण लक्षात ठेवा, 1,00,000 विद्यार्थी जर एक्झाम देत असेल तर 96,000 म्हणजे 4,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल असं पकडून चालू आपण. ओके, बाकीचे काय
मग तुम्हाला किती मेहनत करावं लागेल. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा कन्सेप्ट तुम्ही शिका की नाही फक्त मी सर एक्झाम आल्यावर अभ्यास करेन, एक्झाम आल्यावर काहीच होतं नाही. ओके, तुम्ही जर फक्त विचार करत असाल की एक्झाम येईल मग मी DMERचा अभ्यास करतो, बाबांनो तुमचं काही होणार नाही. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतात की नाही सर मी 15 दिवसात माझा एक्झाम होऊन गेली माझी. बाबांनो तो खरंच हुशार असेल, होऊ शकते त्याची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असेल. ओके, लक्षात ठेवा, चांगले नोट्स, चांगल्या गोष्टी, बरेच तुम्हाला यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट मराठीचे गणिताचे लेक्चर्स वगैरे भेटतील. ओके, जे MPSCची वगैरे जी लेवल असते ती खूप हाय असते. एक मीडियम लेवलचे तुम्ही गणितं ट्राय करू शकता. मीडियम लेवलचं मराठीचं ग्रामर, मीडियम लेवलचं इंग्रजीचं ग्रामर तुम्ही बघू शकता. त्यामुळंच म्हणतो की PYQ बघितलं तर PYQवरून तुम्हाला कळून जातं की लेवल काय असते. लेवल समजणं खूप गरजेचं आहे. एक 8वी 9वी 10वीचं तरीसुद्धा जर मी ग्रामर केला तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, ते जरी पुस्तक घेतले, जर तुमचे भाऊ बंधू कोणी असेल आजूबाजूला 8वी 9वी 10वीचे मुलं जर असेल त्यांचेसुद्धा ग्रामरचं तुम्ही हे बघू शकता, पुस्तकं बघू शकता आणि त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. राहिलं नर्सिंगचं, नर्सिंगसाठी तुम्हाला माहिती आहे PR यादव आहे आणि टार्गेट आहे. हे 2 पुस्तकं मोर दॅन इनफ आहे. त्याच्यातून तुम्ही MCQ करू शकता. सोबत जर तुम्ही कुठे कोचिंग केलं असेल तर तिथले जे नोट्स आहेत ते सुद्धा कोलॅबरेट करू शकता. ओके, सोबत तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्ही नॉर्सेटसाठी अभ्यास करता, प्युअरली नर्सिंग नॉर्सेटमध्ये विचारतात किंवा सेंट्रलाइज एक्झाम, गव्हर्नमेंट एक्झाम, तर लर्न नेक्स्ट नर्सिंगचा एक ऑल इन वन बॅच सुरूच आहे. ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. 7,999ची बॅच आहे ती. ओके, 10 महिने तुम्हाला भेटणार आहे, 6 महिने ऑनलाईन आणि 4 महिने तुम्हाला रेकॉर्डेड भेटणार आहे. ओके, त्याच्यात टेस्ट सिरीज वगैरे सगळं इन्क्लूड होईल. म्हणजे ज्या पण एक्झाम येतील, आता RRB पण आहे पुढे. ओके, HGPG आहे, GMU आहे, सगळ्या एक्झामची तुमची तयारी याच्यामध्ये होईल. ओके, तुम्ही विचार करू नका. जर तुम्ही विचार करत राहाल तर हे 96,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही राहू शकता. 4,000 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला जर यायचं असेल, ओके, पहिल्या 2,000मध्ये यायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, तुम्हाला काहीतरी वेगळी मेहनत करावी लागेल. ओके, आय होप सो. बरेच पालक माझा व्हिडिओ बघतात, त्यांना समजत असेल की त्यांच्या मुलांकडून त्यांची काय अपेक्षा आहे आणि ते कशा पद्धतीनं ते फुलफिल करू शकतात. जस्ट आपण एक मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो. आपण नर्सिंग याच्यासाठीच केलं की आपली लाईफ चांगली झाली पाहिजे. ओके, एक चांगली सॅलरी भेटली, एक चांगलं ठिकाण तुम्हाला कामाचं भेटलं, एक शासनाचे तुम्ही जर एक नोकर झालात म्हणजे शासकीय विभागामध्ये तुम्हाला नोकरी मिळेल तर डेफिनेटली तुमच्या घरवाल्यांची आणि तुमच्या येणाऱ्या पिढीची डेफिनेटली एक चांगल्या पद्धतीनं काय होईल, तुमची ग्रोथ होईल. ओके, डेफिनेटली चांगली ग्रोथ होईल. ओके, आपल्या आईवडिलांनी एवढं चांगलं केलेलं आहे, आपण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी चांगलं करू शकतो, या आपल्या लाईफसाठी चांगलं करू शकतो, या आपल्या आईबाबांना पे ऑफ म्हणजे जे म्हणतो ना ज्यांनी जे केलेलं आहे ते आपल्याला परतावा जो करतो तो आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ओके, आय होप सो तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं काही असेल तर माझा नंबर तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला वाटलं माझ्याशी चॅट करायचं या माझ्याशी बोलायचं तर यू कॅन मेसेज मी. ओके, मला जसा वेळ भेटला डेफिनेटली मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू. लवकरच भेटूया पुन्हा एक नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.